नवरात्रामध्ये 7व्या माळेसाठी तयार केले जाणारे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत अजिबात मऊ न पडणारे कडाकणे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये। रेसिपी तुम्हाला समजलीच आहे। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीमध्ये आपण 7व्या माळेसाठी तयार केलेली जाणारे कडाकणे आहेत। ते कोणाचे मऊ पडतात, अगदी कडक होतात, तर ते मऊही पडणार नाहीत आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत राहतील। तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता आपण गॅस पेटवून भांडं ठेवून घ्यायचे, तो गूळ घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी आपण याच्यात पाणी घालणार आहोत। आता हा गूळ आपल्याला फक्त वितळून द्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये 2 मी वेलच्या अशा फक्त टेचून घेतलेल्या आहेत आणि अशाच टाकलेल्या आहेत, फक्त स्वाद वेलचीचा उतरण्यासाठी। पाण्याला उकळी काढायची नाही आहे, फक्त गूळ विरघळायचं आहे आणि पाणी खाली उतरून घ्यायचं आहे। पाणी पूर्णपणे थंड करण्यासाठी आपल्याला ठेवायचे। पाहू शकता आता इथे मी पाणी थंड करण्यासाठी ठेवत आहे। दुसरीकडे आपण ज्या वाटीने गूळ घेतला होता तीच वाटी घ्यायची, किंवा तुम्ही कोणतं भांडं घेताल त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। तुमचे अशाच पद्धतीने तुम्ही जर पीठ भिजवलं तर तुमचे कडाकणे अजिबात मऊ पडणार नाहीत। नंतर मी इथे 2 वाट्या मैदा आणि पाव वाटी मी इथे बारीक रवा घेणार आहे आणि अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहे। ही प्रमाण बरोबर लक्षात ठेवा। 2 वाटी मैदा, पाव वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ। असं पीठ तुम्ही भिजवून घेतलं तर तुमचे कडाकणे अजिबात मऊसुद्धा पडणार नाहीत, मस्त क्रिस्पी राहतात, छान मस्तपैकी राहतात। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद ऑप्शनल आहे, मी इथे कलरसाठी टाकलेली आहे। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण कडकडीत 2 ते 3 किंवा असे पोह्याचे मी 4 चमचे कडकडीत तेल टाकलेलं आहे। जर मोठे चमचे असतील तर फक्त 2च चमचे टाका, जास्त तेल टाकू नका। जास्त तेल टाकलं तर कडाकणी तेलकट होतील आणि तेलही खूप पितील। त्याच्यामुळे तेल मी 4च छोटे चमचे ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तुम्ही मोठं असेल तर 2च चमचे टाका। आता हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचे पिठाला आणि त्याच्यानंतर हे पाणी पूर्ण थंड होऊन द्यायचे गुळाचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मऊसूद भिजवायचे। कारण की हे आपण पीठ 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवलं तर रवा असतो, रव्याने पीठ आपलं फुगलं जातं, त्याच्यामुळे ते पीठ पुन्हा आकसलं जातं आणि त्याच्यामध्ये ते पुन्हा कडकही होऊ शकतं। त्याच्यामुळे पीठ भिजवताना मऊसूदच भिजवा पीठ। आणि आता मी हे पीठ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे आणि 10 ते 15 मिनटाच्या नंतर मी हे कडाकणे करायला घेणार आहे। पाहू शकता इथे आपले एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। हे पाण्याचा पण वापर आपण करू शकतो। जर आपलं पीठ जास्तच कडक वाटलं तर ते पाणी आपण ह्याच्यात पुन्हा ॲड करू शकतो। त्याच्यामुळे पाणी जरी राहिलं तरी ते पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड होऊ शकतं। पीठ तुमचं घट्ट होतंच शक्यतो रवा टाकल्यामुळे। आता इथे पुरीच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे करून घेतलेत मी आणि पातळ अशा आपल्याला इथे कडाकणे लाटून घ्यायचेत। रवा टाकल्यामुळे ह्यांना अगदी क्रिस्पीपणा मस्त येतो आणि ते अजिबात मऊ पडत नाहीत आणि असे बनवले तर तुमचे कडाकणे मऊही पडणार नाहीत आणि तेलकटही होणार नाहीत। तुम्ही करून जरी मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर मस्त कुरकुरीत आणि छान राहतात। आता मी इथे अशी पातळ कडाकणी लाटून घेतलेली आहे। आता ही बांधण्यासाठी मी छोटंसं होल करून घेते। आपण जे काही 7 बांधता, कोण किती बांधतं, असं आम्ही 7 बांधतो तर। आणि ह्या फोकने आपल्याला असे ह्याच्यावर हे पाडून घ्यायचे फोकने। पाहू शकता तुम्ही, त्याच्याने आपले कडाकणे फुगणार नाहीत। आता मी दुसरीही लाटून घेते।
दुसरीसुद्धा पातळ अशी लाटून घ्यायची आणि मध्ये होल पाडायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर फोकच्या चमच्याने त्यांना आपण निशाण पाडायचे. म्हणजे काय होईल की आपल्या हे कडाकणे फुगले जाणार नाहीत। असेच मी कडाकणे करून घेते। त्याच्यानंतर जर आपल्याला जेवढे बांधायचे तेवढ्याच कडाकण्यांना होल पाडायचे। नंतर आपण नॉर्मल लाटून फक्त फोकने त्यांना हे केलं तरी चालेल। हे बघा मी आता इथे नॉर्मल लाटले आणि फोकने फक्त त्याच्यावर हे करून घेते, आपलं निशाण करून घेते, म्हणजे ते फुगले जाणार नाहीत। एकीकडे मी असे बांधण्यासाठी आणि एकीकडे नॉर्मल असे कडाकणे बनवले दोन्ही। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आणि मध्यमच गॅसवर तेल आपल्याला तापवायचे आणि कडाकणे तळून घ्यायचे। आता आमच्याकडे देवीचा पूर्ण साज केला जातो सौभाग्याचा। तुमच्याकडे केला जातो का तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर आम्ही अशीच कडाकणे बनवतो आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हेही सांगा। आता ही कडाकणे तुमची अजिबात मऊ पडणार नाहीत। तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगोदर 7व्या दिवसाच्या 2-4 दिवस अगोदर बनवली तरी काही प्रॉब्लेम होत नाहीत। अशीच्या अशीच राहतात, अजून पुढेही ते राहू शकतात, म्हणजे छान राहतात। हे बघा अशीच मी कडाकणी तळून घेतलेली आहेत। पाहू शकता इथे माझे तळून झालेले आहेत। तुम्हाला मी तोडून दाखवते, अगदी क्रिस्पी होतात। ऐका आवाजसुद्धा ऐका, एकदम क्रिस्पी मस्त झालेली आहे इथे आपली कडाकणी। हे पहा सुंदर। आता मी इथे होल पाडून घेतलेले आहेत, तर तुम्हाला मी ओवून दाखवते एका धाग्यामध्ये। हे काय होतं, आपण कडाकणी करतो तो जेव्हा आपण बांधायच्या टायमाला त्याला होल पाडायला जातो तर ते तुटूही शकतं। त्याच्यामुळे आपण करतानाच होल पाडून घ्यायचे, म्हणजे आपण होलासकट कडाकणी धाग्यामध्ये बांधून आपण घटाला बांधू शकतो। तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही कडाकणीबरोबर 7व्या माळेला देवीचा साजही असाच ह्याच पिठाचा करतो, तळतो आणि बांधतो। तर तुम्ही पण करता का तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। पाहू शकता तर इथे मी धाग्यामध्ये बांधून घेतलेले आहेत। हे 7 कडाकणे मी बांधून घेतलेले आहेत। आता ते 7व्या माळेला म्हणजेच उद्या आम्ही घटाला बांधणार आहे। पाहू शकता तयार आहेत आपले इथे मस्त कुरकुरीत कडाकणे। तुम्हाला माझी ही कडाकण्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवूनही पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा। चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।